ऐका ऐका ऐका, येत्या 28 तारखेला नागपूरला शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन होणार आहे. अरे शेतकऱ्यांनो, तुम्ही हाडाचं कार करता, रक्ताचं पाणी करता आणि रातचा दिवस करता, तरी तुमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. या अधिकारासाठीच आपल्याला नागपूर चालायचं आहे. अरे जातीसाठी सगळेजण एकत्र होतात, पण आता मातीसाठी एक होण्याची गरज आता आहे. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, कच्चा माल मातीचा भावे, पक्का होणे 4 पटीने घ्यावे. आणि म्हणून शेतकरी उपाशी मरतो. अरे काका, 4 वर्षापासून कापूस एका भावात विकण्यात चालू आहे. या अधिकारासाठी आपल्याला नागपूर जायचं आहे. चला चला चला, तुमचा पक्ष, तुमचा धर्म हा बाजूला ठेवा आणि नागपूर चला. अरे तुम्ही हाडाचं कार करता, अरे तुम्हाला दिवसाला लाईन भेटत नाही, रात्रीनं उलाल जा लागते. तुमच्या कापसाला भाव भेटत नाही, तुमच्या तुरीला भाव भेटत नाही. अरे 4 वर्षापासून एकाच भाव टिकणं चालू आहे. अरे तुरीचे भाव कधी वाढले नाही, अरे संत्र्याचे पडते कधी वाढले नाही. जास्त संत्र्याचे बगीचे फुटले तर त्याला भाव भेटत नाही. अरे या अधिकारासाठी आपल्याला नागपूर चलायचं आहे. ठिकाण आहे नागपूर बुट्टीबोरी. सगळ्यांना 28 नोव्हेंबरला सगळ्यांना यायचं आहे. आणि आठवणीला लक्षात करा, तुम्हाला शेतकऱ्यांच्या आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या लढाईसाठी, ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे, ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ही लढाई शेतकऱ्यांच्या अधिकाराची आहे. या लढाईसाठी आपल्याला जायचं आहे. अरे कर्मचारी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या पगारवाढीसाठी, त्यांचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे, याच्यासाठी ते संप करू शकतात. तर आपण शेतकरी आहे, आपण स्वतःसाठी काय आंदोलन आलो नाही पाहिजे का? सांगा तुम्ही, आलो नाही पाहिजे का? अरे आपल्यासाठी आपल्याला स्वतः लढा लागत, कोणी आपल्यासाठी येणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना या आंदोलनाला यायचं आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, तुम्ही कोणत्याही जातीचे असा, तुमची जात पक्ष हे बाजूला ठेवा आणि नागपूरला या. धन्यवाद.